हा भंडारा कुठे सुरू आहे आणि महाशिवरात्र दिवशी आम्ही कुठे गेलेलो होतो आणि यात्रा कुठे झाली तुम्हाला सांगते. नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनियेत. महाशिवरात्रीच्या निमित्त आम्ही जात होतो जलाल खेळायला आणि जाता जाता इथे भंडारा सुरू होता आणि यांनी आपल्याला ओळखला. थोड्या गर्दीत पण यांनी आपल्याला ओळखलं, हे बघून तर खरंच भारी वाटलं. पुण्याचं काम करत आहे म्हटल्यावर आपणही भंडारा खाल्लाच पाहिजे. मग काय मस्त पोटभर भंडारा खाल्ला आणि निघालो आम्ही जलाल खेळायला जायसाठी. आणि जलाल खेळायला हे किल्ले आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे खूप गर्दी असतात, म्हणून आम्ही सगळे पण तिथे जायसाठी निघालो. आता महाशिवरात्रीला कुठे तर जावं लागेल ना, म्हणून आम्ही किल्लाच डिसाईड केला. आता किल्ल्यावर आल्यावरच तिथे दिसले आम्हाला खूप सगळी गर्दी. आणि का बरं? कारण की यात्रा होती. थोडे लोक जमले होते, तर आम्हाला वाटलं काहीतरी झालं असेल, पण तिथे साप होता आणि आम्ही बघत होतो झाडावर न तो होता पैपामध्ये. दर्शन वगैरे घेतलं आणि कळला नजारा तर बघा किती भारी होता. मी तर सेकंड टाइम आली आहे इथे, खूप मस्त वाटत होतं. पण ऊन खूपच होती राव, कायच करावं ह्या उन्हीचं. त्या म्हटलं चल आपण किल्ला बघू, काय काय ह्या किल्ल्यामध्ये नवीन नवीन. तर पण ह्या सर्दीपायी तर मी पूर्ण पागल होऊन गेले. हे सर्दीच बसायचं नाव नाही घेत आणि आम्ही पण इथेच बसून गेलो, कारण की आता ऊनच एवढी होती तर कायच एक्सप्लोर करा म्हटलं. बायका कुठे पण भेटो, त्यांच्या गोष्टी सुरू होऊन जाते. आता सगळ्यांचे दर्शन घेतल्याने होम मध्ये तर बघा डायरेक्ट लाकूडच टाकून दिला आणि हे काय होतं ते आपल्याला काही कळलंच नाही. पण सगळ्यांचे दर्शन घेतल्याने ऊन तर खूपच होती, त्यामुळे असं वाटलं आता बस झालं, घरी चला. आपण घरी कसलं, आम्हाला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. ते ठिकाण कोणते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगते. तिने कशा असते स्वतःचा ठेवून देते डिक्कीमध्ये ना आपल्या याच्यात येते. आता ऊनच एवढं तर कायच म्हणावं म्हटलं. चला आजसाठी इतकंच मंडळी, भेटूया.